इन्फिनाइट मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेचा उद्घाटन सोहळा श्रीगोंद्यात नुकताच पार पडला। इन्फिनाइट मल्टीस्टेटच्या माध्यमातून गेले 6 वर्षांपासून श्रीगोंदा या ठिकाणी काम करत असताना श्रीगोंदेकरांचा मिळणारा प्रतिसाद पाहता इन्फिनाइट मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची पहिली शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचं मल्टीस्टेटचे चेअरमन नवनाथ अवताडे यांनी सांगितलं। इन्फिनाइट मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या पहिल्या शाखेचा उद्घाटन सोहळा सोसायटीचे चेअरमन नवनाथ अवताडे यांच्या हस्ते संपन्न झाला। त्यानिमित्त सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं, तर संत मोहम्मद महाराजांच्या पटांगणात सकाळी 10 वाजता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी नवनाथ अवताडे यांनी सांगितलं की तालुक्यामध्ये 20,000हून अधिक सभासद असून सर्वसामान्य गरजू शेतमजूर यांना गृहीत धरून त्यांच्या प्रगतीसाठी आम्ही काम करणार आहोत। सर्वसामान्य व्यक्तींना बचतीची सवय लावणे आणि गुंतवणुकीमागील योग्य परतावा मिळवून देणे या उद्देशानं श्रीगोंदा शहरात ही शाखा सुरू केली आहे। संस्थेचे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर कार्यक्षेत्र असून संस्थेमध्ये पेन्शन योजना, पिग्मी कलेक्शन, ठेवीदार, ज्येष्ठ नागरिकांना इतर बँकांपेक्षा जास्त दर देण्याचं धोरण आम्ही ठेवलं असून या संस्थेमध्ये सर्व गोष्टी ऑनलाईन पद्धतीनं होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रत्येक व्यक्तीला सुख समाधानात आयुष्यात जगण्यासाठी प्रथम बचत आणि नंतर गुंतवणूक करावी लागते। या गुंतवणुकीचा योग्य मोबदला त्यांना मिळावा आणि त्यांचं आयुष्य सुख समाधानी जगता यावं या उद्देशानंच ही संस्था सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं। भारत हा विकसनशील देश असून गुंतवणुकीसाठी मोठी संधी आपल्या देशात उपलब्ध आहे। जगातील लोक इथे गुंतवणूक करतात, मग आपण मागे राहता कामा नये। आपण त्यांचा एक घटक म्हणून आपणही विविध प्रकारच्या गुंतवणुका कराव्यात, असंही अवताडे यांनी म्हटलंय। इन्फिनाइट मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची ही पहिली शाखा आपण श्रीगोंद्यामध्ये आज सुरू केलेली आहे। खरं तर मागच्या 6 वर्षापासून आम्ही श्रीगोंदा परिसरामध्ये काम करत असल्यामुळे आम्हाला जो प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे, म्हणूनच आम्ही श्रीगोंद्यामध्ये पहिली शाखा ओपन करत आहोत। तालुक्यामध्ये जवळजवळ 20,000हून अधिक सभासद आपल्याकडे आता आहेत आणि या सर्व सभासदांच्या विश्वासावरतीच ही संस्था खूप चांगलं काम करेल आणि सर्वसामान्य गोरगरीब गरजू शेतमजूर आणि शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या संस्थेचं खूप चांगलं पाठबळ मिळेल एवढी अपेक्षा आहे। निश्चितपणे आपल्या संस्थेची मुख्य ध्येय धोरणं जी आहेत ते सर्व सभासदांना किंवा सर्वच व्यक्तींना बचत कशी करावी, बचत करणं का गरजेचं आहे, भविष्यामध्ये त्याची तरतूद का करणं गरजेचं आहे हे शिकवणं महत्त्वाचं आहे। शिकवत असताना प्रॅक्टिकल वे त्यांना देणं हा त्याचा उद्देश आहे। सर्वसामान्य लोकांनी बचत करणं आणि बचतीचं रूपांतर गुंतवणुकीत करून त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देणं हा आपल्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे। म्हणजे सर्वसामान्य लोकांना सुद्धा आर्थिक पाठबळ मिळालं, आर्थिक स्वातंत्र्य जर मिळालं तर प्रत्येक व्यक्ती आयुष्यामध्ये सुख, समाधान आणि आनंदानं जगू शकते। तर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद मिळवून देण्यासाठी ही आपली संस्था कार्यरत असणार आहे। बेरोजगार तरुणांना रोजगार निर्माण करून देणं आणि जे असे उपेक्षित आणि दुर्लक्षित घटक आहेत किंवा जे मनानं खचलेले जे शेतकरी किंवा शेतमजूर असतात, अशा लोकांच्या पाठीशी एक मायेचा हात फिरवणं किंवा त्यांना एक कॉन्फिडन्स देण्यासाठी कुणीतरी पाठीमागं असणं गरजेचं आहे। ते काम आपल्या संस्थेच्या रूपातून आणि आपली जी सामाजिक संस्था काम करते त्या संस्थेच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही करणार आहोत। आपल्या वेगवेगळ्या संस्था आहेत। आपण ही जी मल्टीस्टेट संस्था आहे ही पूर्ण बँकिंग सेक्टर आहे। इथं फक्त बँकेचेच व्यवहार केले जाणार आहेत, त्याच्यामध्ये वेगळे कुठलेही व्यवहार केले जाणार नाहीत। पण आपल्या या ग्रुप कंपनीमध्ये अनेक व्यवसाय आहेत ज्याच्यामध्ये आपण ब्रोकिंग हाऊस घेऊन येतोय, त्याचबरोबर ॲसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणून आपण पुढे येतोय। तर सर्वसामान्य लोकांच्या ज्या गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय आतापर्यंत जे माहीत होते त्याच्याहून अधिक पर्याय उपलब्ध आहेत, ते सर्वसामान्य लोकांना माहिती करून देणं हा खरं तर आपल्या संस्थेचा उद्देश आहे। शेअर मार्केट हा त्यातला एक भाग आहे। फक्त निव्वळ शेअर मार्केटवरती आपली संस्था अवलंबून नसून शेअर मार्केट हा त्याचा एक भाग आहे। पण शेअर मार्केटकडे अनेक जण लवकर अट्रॅक्ट होतात, कारण परतावा ज्या पद्धतीने मिळतो शेअर मार्केटमध्ये तो खूप जास्ती आहे आणि म्हणून सर्वसामान्य लोक सुद्धा त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात। तुम्ही आता जो उल्लेख केला की अनेक संस्थांच्या बाबतीत फसवणुकीचे प्रकार घडलेले आहेत, म्हणजे पूर्वी घडत होते, आजही घडतायत आणि भविष्यात सुद्धा घडणार आहेत। पण ज्या कारणांमुळे फसवणूक होते त्या कारणांचा आम्ही अभ्यास करून तशा पद्धतीनं आपल्याबरोबर जोडली गेलेली कम्युनिटी त्याच्यात बळी पडणार नाही या पद्धतीची आम्ही काळजी घेतलेली आहे आणि प्रत्येकाला सक्सेस मिळू शकतं। उलट मागच्या 10 वर्षापासून किंवा मागच्या 20 वर्षापासून भारतामध्ये ज्या पद्धतीनं प्रगती होत चाललेली आहे, आपला हा देश विकसनशील देश आहे, अजून आपण 100% डेव्हलप झालेलो नाही। त्यामुळं गुंतवणुकीला सगळ्यात जास्ती स्कोप जर कुठं असेल तर आपल्या देशामध्ये आहे आणि हे सगळ्या जगाने ओळखलेलं आहे। त्यामुळे जगातले सगळे गुंतवणूकदार जर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जर गुंतवणूक करत असतील तर आपण पाठीमागून राहून चालणार नाही।
आपण सुद्धा त्याचा एक घटक बनलं पाहिजे आणि आपल्या सर्वसामान्य प्रत्येकाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या फुलफिल करण्यासाठी आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय पाहिजे. बऱ्याच वेळा लोकांकडून गल्लत किंवा गफलत जी होते ते एखाद्या ठिकाणी प्रॉफिट जास्ती मिळतो म्हणून सगळे पैसे तिथेच टाकले जातात. खरं तर ही चुकीची गोष्ट आहे गुंतवणुकीच्या दृष्टीनं. तर डायव्हर्सिफिकेशन असलं पाहिजे. आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक असली पाहिजे, सर्व प्रकारामध्ये गुंतवणूक असली पाहिजे. पण बऱ्याच वेळा गुंतवणूकदाराकडून ती गल्लत होते. पण आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण लोकांना अर्थसाक्षर करणं हे मुख्य ध्येय आहे. आपल्या लोकांना अर्थसाक्षर करून सुद्धा त्या लोकांना आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवून देता येईल याच्यासाठी आपली संस्था कार्यरत राहणार आहे. तर आपल्या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त लोकांना अर्थसाक्षर करून त्यांना आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवून देता येईल याच्यासाठी आपली संस्था काम करते. या कार्यक्रमाप्रसंगी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते, शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के, टिळक भोस, मिलिंद दरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांचे आभार संदीप दरेकर यांनी मानले. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा.